गई गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवापज्यति पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिदा, झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादिजेण भणिया कमेन 24 ठाणानी। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 स्थाना आपण बघतो आहे आणि या 24 स्थानांतर्गत आमचं प्रकरण सुरू आहे, ध्यानाचं प्रकरण। एकाग्र चिंता निरोधो ध्यानम आणि ते अंतर्मुहूर्त, अशा प्रकारे ध्यानाची व्याप्ती आणि ध्यानाची व्याख्या आपण बघितली। उत्तम संवहन असणाऱ्यांना, आणि उत्तम संवहन म्हणजे पहिली 3 संवहन ही उत्तम संवहन म्हटली जातात। वज्र ऋषभ नाराच, वज्र नाराच आणि नाराच ही पहिली 3 संवहन असतानाच जीव श्रेणी आरोहण करून ध्यानाची सिद्धी जीवनात करू शकतो। आज या पंचम काळामध्ये 3 निकृष्ट संवहन आहे आणि त्यातही बहुतांश संवहन असंप्राप्ता सुस्फाटिका तऱ्हेच आहे। त्यामुळे ध्यान आम्ही म्हणत असलो, ध्यान आमच्या जीवनात आहे, ध्यान आम्ही करतो, सामायिक आम्ही करतो आमच्या संवहनानुसार आम्हाला त्याचं फल प्राप्त होणार आहे। पण आम्हाला हे उत्कृष्ट संवहन, उत्तम संवहन नसल्यामुळे आमची स्थिरता ही असत नाही। साधा एखादा डास जरी आम्हाला डसला तरी आमचं चित्त विचलित होतं, म्हणजे एकाग्रता। अंतर्मुहूर्त तर कठीणच आहे, पण 5 मिनिटं सुद्धा आमची एकाग्रता आम्हाला साधता येत नाही। महत्प्रयासाने ही गोष्ट आम्हाला जुळवून आणावी लागते, अशी आमची निकृष्ट आज दशा आहे। मग निकृष्ट दशा आहे म्हणून आम्ही सोडून द्यायचं हा त्याचा अर्थ नाही आहे। उलट याच्यामध्ये आम्ही थोडं केलं तरीही आम्हाला त्याची फलप्राप्ती मोठ्या प्रमाणात होणार आहे। उत्तम संवहन वाल्याला 1000 वर्ष तप केल्यानंतर जेवढी निर्जरा होते, तेव्हा निकृष्ट संवहन वाला 5 मिनिटंही तप करेल तर त्याला तेवढी निर्जरा शक्य आहे। आणि म्हणून यथासंभव आम्हाला हा ध्यानाचा प्रयास जीवनात करायचाच आहे, हे लक्षात घ्यायचं। भलाई आमचं ध्यान आम्हाला साधेल न साधेल प्रश्न तो नाही, पण प्रयत्न हे आम्हाला करणंच आहे। आम्ही शुक्ल ध्यानाची चर्चा काल आरंभ केलेली होती। शुक्ल ध्यानाचे 4 भेद सांगितलेले होते आणि शुक्ल ध्यान हे निष्कंप शिखेप्रमाणे, जसं रत्नशिखा असते, रत्नशिखेला जसं तेलाची गरज नाहीये, वातीची गरज नाहीये, वारेची गरज नाहीये, ती जशी निष्कंप असते त्याप्रमाणे हे ध्यान देखील निष्कंप आहे। याचं कारण असं की उपयोग शुद्ध आत्मतत्वावर केंद्रित झालेला आहे। आणि तरी देखील पहिल्या पृथक्त्व वितर्क विचार धर्मज्ञानामध्ये अर्थ, व्यंजन आणि योगाची संक्रांती आम्हाला दिसते आहे। अशा तऱ्हेचं या ध्यानाला आम्ही बघणार आहोत। त्याचे 4 भेद आपण बघितलेले होते। पहिला भेद बघितला पृथक्त्व वितर्क विचार। याच्यामध्ये विचार म्हणायचं ही श्रुतज्ञानाची भूमिका आहे, आणि पृथक्त्व म्हणायचं की ज्या ठिकाणी जीवाचा उपयोग द्रव्यावरून गुणावर जातोय, गुणावरून पर्यायीवर चाललेला आहे, अशी त्याची जी बदल होते आहे, ज्ञानाचा विषय बदलणं, याचं नाव आहे पृथक्त्व। म्हणजे कधी हा आत्म्याचा, शुद्ध आत्म्याचा विचार करेल, कधी आत्म्याच्या गुणावर येईल, कधी आत्म्याची शुद्ध पर्याय
त्याच्यावर याचा विचार राहील. अशा तऱ्हेने हे पृथक्त्व आहे, म्हणजे ध्यानाचा विषय बदलतो आहे. हे ध्यान बदलणं म्हणजे पृथक्त्व आहे. आणि निज आत्मतत्वाला सांगणाऱ्या अंतर्जल्परूप वचन म्हणजे वितर्क आहे. वितर्क कशाला म्हणायचा? जो काही निज आत्मतत्व आहे त्याला सांगणारं जे वचन आहे त्याला वितर्क असं म्हणायचं. आणि अर्थ, व्यंजन आणि योगाची संक्रांती जिथे आहे तिथे विचार म्हणायचा. 3 गोष्टी सांगितल्या: पृथक्त्व, वितर्क आणि विचार. पृथक्त्वामध्ये आमच्या ज्ञानाचं ज्ञेय बदलत आहे, ज्ञानाचं ज्ञेय बदलते आहे. वितर्कामध्ये अंतर्जल्परूप वचन व्यापार म्हणजे वितर्क. आणि अर्थ संक्रांती, अर्थ म्हणजे पदार्थ, पदार्थाची जिथे संक्रांती आहे म्हणजे कधी द्रव्यावर विचार आहे, कधी गुणावर विचार आहे, अशी जिथे अर्थ संक्रांती आहे. जिथं व्यंजन संक्रांती आहे, व्यंजन म्हणजे वचन, वचनामध्ये जिथे बदल आहे. जसं एखादी व्यक्ती अर्हम अर्हम असा जप करत असेल, त्यानंतर तिचा वचन व्यापार बदलला, ती ओम ओम म्हणायला लागली किंवा नमो नमो म्हणायला लागली. म्हणजे जे शब्द घेतलेले होते तिने अवलंबनासाठी ते बदलले. म्हणजे व्यंजन संक्रांती झाली, व्यंजनामध्ये पदामध्ये बदल झाला. आणि तिसरं आहे योग संक्रांती. योग संक्रांतीमध्ये कधी मनोयोग सुरू होता, मनोयोग सुरू असता असता कधी कधी काय योगाला सुरुवात झाली, कधी वचन योग बदलला. तर अशा प्रकारे जिथे योग बदलतो आहे, अर्थ बदलतो आहे, पद बदलते आहे, त्याला म्हणायचं संक्रांती. असं ज्या ध्यानामध्ये चालतं त्या ध्यानाचं नाव आहे पृथक्त्व, वितर्क, विचार. असं हे पहिलं शुक्ल ध्यान आहे. जरी हे ध्यान करताना व्यक्ती शुद्धात्म्याला त्या ठिकाणी विषय बनवणार आहे, बाह्य पदार्थांची चिंता ते करत नाही, तरीही हे असे विकल्पामध्ये जे भेद आहे आणि म्हणून त्याला पहिलं पृथक्त्व, वितर्क, विचार नावाचं शुक्ल ध्यान म्हटलेलं आहे. 7व्या गुणस्थानामध्ये सातिशय अप्रमत्त भाग, तिथून या जीवानी श्रेणी आरोहण करण्यासाठी सुरुवात केली. एक तर तो उपशम श्रेणी मांडणारा असेल, यदा कदाचित तो क्षपक श्रेणी मांडणारा असेल, तरी देखील या गुणस्थानात अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, सूक्ष्म सांपराय आणि यथाख्यात चारित्र म्हणजे त्या ठिकाणी उपशांत मोह गुणस्थान, म्हणजे 11 गुणस्थान पर्यंत अशी ही व्यंजन योग संक्रांती तिथे दिसते आहे. तोपर्यंत हे ध्यान त्यांच्या जीवनात आहे. आणि प्रत्येक गुणस्थानाचा कालावधी हा देखील अंतर्मुहूर्त आहे. आणि या संपूर्ण ध्यानाचा कालावधी देखील एक अंतर्मुहूर्त आहे. म्हणजे 7व्या गुणस्थानापासून सुरुवात केली उपशम श्रेणीवाल्यांनी, तर त्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची 11 पर्यंत परिणिती घडणार आहे. जर तोच क्षपक श्रेणी आरोहण करणारा जीव असेल तर त्याचे गुणस्थान राहतील 7, 8, 9, 10 आणि 11 न जाता तो 12व्यात जाईल. अशी त्याची गुणस्थानं असतील. तर 10 पर्यंत त्यांच्या जीवनात हे पृथक्त्व, वितर्क, विचार नावाचं शुक्ल ध्यान राहील. दुसरं त्यानंतर एकत्व, वितर्क, अविचार. आता या शुक्ल ध्यानामध्ये शब्द कोणते बदलले? तिथे पृथक्त्व होतं, इथं एकत्व आहे. याचा अर्थ आता त्याच्या ध्यानाचा ध्येय बदललेलं नाही, ते कायम आहे. जे त्यांनी पहिले सुरुवातीला घेतलेले आहे त्यावरच तो आता कायम आहे. नंतर वितर्क आहे. वितर्क आहे याचा अर्थ तो त्याचा श्रुत ज्ञानाचा भेद आहे, अंतर्जल्परूप परिणाम आहे. आणि तिसरा शब्द ठेवला अविचार. तिथे विचार होता, इथे अविचार आहे. विचारामध्ये पाहिलं आम्ही संक्रांती आहे, बदल आहे. आणि अविचारात पाहायचं आता बदल नाही. आता जे काही त्यांनी अवलंबन योगाचं घेतलं होतं ते एकच योग राहील. पदार्थ घेतलं असेल तर तेच पद राहील, जो अर्थ घेतला असेल तर तेच अर्थ राहील. अशा तऱ्हेने त्याचा आता विषय बदललेला नाही,
म्हणून त्याला म्हणायचं एकत्व वितर्क अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यान. आणि व्याख्या की जेव्हा जीव क्षीण मोह गुणस्थानाला प्राप्त करतो आणि वितर्क म्हणजे श्रुताच्या आधारे कोणत्याही एका द्रव्य किंवा पर्यायीचं चिंतन करतो आणि तिथे कोणता तरी फक्त एक योग असतो, शिवाय अर्थ व्यंजन आणि योग संक्रांती रहित ते ध्यान असतं, ते एकत्व वितर्क अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यान आहे. जर या विचारामध्ये तो स्थिर राहिला तर या विचारामध्ये एवढी ताकद आहे की ते आता 3 घातिया कर्मांचा नाश करण्याला समर्थ आहे. पृथक्त्व वितर्क सविकल्पता जिथं होती तोपर्यंत तो कर्माचा नाश करायला समर्थ झाला नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा त्याची स्थिरता वाढली, विकल्प संपले आणि अंतर्मुहूर्त तो त्या ध्यानात लीन राहिला आणि त्यानंतर त्याला 3 घातिया कर्मांचं नष्ट करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. तर असं हे एकत्व वितर्क अविचार. कोणतीही व्यक्ती एक अंतर्मुहूर्त पर्यंत ध्यानात लीन असेल तर तिच्या जीवनामध्ये अमाप असीम अशी शक्ती उद्घाटित होऊ शकते. हे आम्हाला एकत्व वितर्क अविचार नावाच्या ध्यानाने सिद्ध करून दिलेलं आहे. असं हे दुसरं शुक्ल ध्यान. याचं गुणस्थान असणार आहे 12व्या गुणस्थानामध्ये हे ध्यान आहे. तिसरं शुक्ल ध्यान आहे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती. याला जर आम्ही 2 शब्दांनी लावू शकतो. एक तर सूक्ष्म क्रिया प्रतिपाती असं म्हणू शकतो, किंवा जर याची संधी आम्ही विग्रह केला तर सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती असं पण आम्ही लावू शकतो. दोन्ही या आगमामध्ये आम्हाला कथन आढळतं, प्रतिपाती रूपाने आढळतं, कुठे अप्रतिपाती रूपाने पण आम्हाला कथन दिसतं. आता या सूक्ष्म क्रिया प्रतिपाती पहा. सूक्ष्म कायेचं अवलंबन घेऊन 13व्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त काल आता शिल्लक आहे. त्यावेळेला शरीर सोडण्याची त्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. शरीराला सोडायचं आहे. हे शरीर सोडत असताना, या बादर शरीराचा त्याग करत असताना मन, वचन आणि काय या सगळ्यांना त्याला सूक्ष्म सूक्ष्म करत जावं लागणार आहे. कोणतीही गोष्ट नष्ट करण्याचं साधन ती बादर असताना हळूहळू हळूहळू ती सूक्ष्म करत जा, त्यानंतरच ती नष्ट होऊ शकते. तर हीच क्रिया इथे देखील त्यांनी बघितलेली आहे की पहिल्यांदा एकाच माध्यम घेऊन दुसऱ्याला सूक्ष्म करत गेले. समजा मी म्हटलं की सूक्ष्म कायेनी बादर वचनाचा निरोध केला, सूक्ष्म कायेनी बादर मनोयोग त्या ठिकाणी नष्ट केला. अशा तऱ्हेने ही प्रक्रिया आहे, 9 स्टेप्स मध्ये ही सांगितलेली आहे. आणि त्या पद्धतीने त्याला आता सूक्ष्म क्रिया प्रतिपाती नावाचं ध्यान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता माझा प्रश्न असा असणार आहे या ठिकाणी की हा 13व्या गुणस्थानामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना अंती सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे ध्यान सांगितलं. 12व्या मध्ये सांगितलं की एकत्व वितर्क अविचार नावाचं शुक्ल ध्यान आहे. आता संपूर्ण 13व्या गुणस्थानाचा काळ हा कितीतरी मोठा आहे. उत्कृष्ट जर आम्ही 13व्या गुणस्थानाचा काळ बघितला तर तो काळ असणार आहे, मी सांगितलेला आहे तो काळ किती असणार आहे. 13व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ एखाद्याच्या जीवनात असला तर तो किती असू शकेल? 1,00,000 पूर्व. 1,00,000 पूर्व. अजून दुसरं काही उत्तर? आता 1,00,000 पूर्वापेक्षा 1 कोटी पूर्व. 1 कोटी पूर्व. त्याच्यातून 1 कोटी पूर्वातून 8 वर्ष कमी, कारण 8व्या वर्षाची वेळ केवळ ज्ञान होऊ शकत नाही. 8 वर्ष आणि अंतर्मुहूर्त एवढं कमी करायचं त्याच्यातून, आणि एवढा त्याचा काळ हा उत्कृष्ट काळ राहू शकतो 1 कोटी पूर्व.
आणि त्याच्यातून 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी. एवढा काळ त्याचा ते त्या काळामध्ये कोणतं ध्यान करतात किंवा त्या ध्यानाचं नाव काय आहे. त्या 13व्या गुणस्थानात इतका काळ ते राहतात. 12व्या गुणस्थानात एकत्व वितर्क विचार आहे. 13व्याच्या अंती सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आहे. मधल्या अवस्थेत त्यांचं ध्यान कोणतं असतं. त्यांना उपचारानेच ध्यान म्हटलेलं आहे ना. हा, त्यांना उपचारांनी ध्यान म्हटलेलं आहे. वास्तविकतः ध्यानाची जी व्याख्या आहे ही क्षायोपक्षमिक ज्ञानावर व्यतीत होते, घटित होते. तिथे क्षायोपक्षमिक ज्ञानच नाही आता, पूर्ण केवल ज्ञान झालेलं आहे. एका अग्रावर स्थिर होणं याला ध्यान म्हटलं. आता त्यांच्या जाणण्यासाठी एक अग्र उरलाच नाही आहे. ते तर संपूर्ण द्रव्यांना संपूर्ण गुणपर्यायी सहित युगपद जाणतात. त्यामुळे त्यांना एकावर जाणणं हे ध्यानाचं जे व्याख्या आहे ती त्या ठिकाणी घटित होत नाही. म्हणून 13वं गुणस्थान हे ध्यानाचं फळ म्हणून सांगितलं आहे. तिथे ध्यान म्हणा तर ते ध्यानही करत असतील तर आपल्या कारण परमात्म्याचं ध्यान म्हणता येईल. तसं ध्यानाची व्याख्या तिथे लागत नाही. आणि तेवढा काळ त्यांना ते फळ त्या ठिकाणी ध्यानाचं केवल ज्ञान स्वरूपामध्ये ते प्राप्त करत आहे हे म्हणू शकतो. आणि 13व्या गुणस्थानाचा आता जसा काळ अंतर्मुहूर्त आला त्यावेळेला त्यांना हे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती किंवा अप्रतिपाती. तर सूक्ष्म क्रिया सूक्ष्म केलेली आहे पूर्ण क्रिया म्हणजे योग, आणि प्रतिपाती किंवा अप्रतिपाती लावला तर आता तो योग त्यांचा पूर्ण होऊन पुढे जातात. प्रतिपात होत नाही, सुटत नाही, म्हणून अप्रतिपाती पण म्हणता येते. आणि प्रतिपाती असं लावता येऊ शकतं आम्हाला की आता सूक्ष्म क्रिया आणि तो त्या ठिकाणी योग आता संपूर्णतः समाप्त झाला आणि 14व्या गुणस्थानात त्यांनी प्रवेश केला. म्हणून तिथे प्रतिपाती हाही शब्द लावता येऊ शकतो. अपेक्षेने हे कथन त्या ठिकाणी लावायचं कुठे अशी पण विग्रह केलेला आहे. सूक्ष्म क्रिया आणि अप्रतिपाती आणि कुठे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती याही यांनी त्या ठिकाणी अर्थ लावलेला आहे. तर हे जे ध्यान आहे हे 13व्या गुणस्थानामध्ये शेवटच्या अंतर्मुहूर्तात संपन्न होते आहे. आणि आता 14वं गुणस्थान जे विपरीत क्रिया निवर्तिनी हे शुक्ल ध्यान त्या ठिकाणी आहे की ज्या ध्यानामध्ये मन वचन काय संबंधी सर्व क्रियांचा आता निरोध झालेला आहे आणि आत्मा सर्वतः निष्कंप झालेला आहे. जी योग होता हा योग आता संपलेला आहे. योगामुळे आत्मप्रदेशामध्ये जी कंपायमानता होती मन वचन कायेच्या निमित्ताने परिस्पंदन होतं हे आता थांबलेलं आहे आणि सर्व आत्मप्रदेश स्थिर झालेले आहे. योगही उरलेला नाही. आश्रवाचं शेवटचं कारण हे देखील संपलेलं आहे आणि आता सर्व आत्मप्रदेश स्थिर झालेले आहे, निष्कंप झालेले आहे. अशी ही त्यांची जी दशा आहे या दशेमध्ये देखील उपचारांनी त्यांना ध्यान म्हटलेलं आहे आणि ते ध्यान त्यांचं विपरीत क्रिया निवर्तिनी असणार आहे. वि याचा अर्थ विशेष रूपाने, उपरत याचा अर्थ दूर झालेला आहे आणि क्रिया याचा अर्थ योग. आता योग देखील ज्यांच्या जीवनातून पूर्णतः दूर झालेला आहे ते आहे विपरीत क्रिया निवर्तिनी नावाचं 4थं शुक्ल ध्यान. या 14व्या गुणस्थानामध्ये या ध्यानाचा कालावधी हा किती असतो? 5 लघुस्वर उच्चारेपर्यंत. 5 रस्व स्वरां हा लू हम्म. या रस्व स्वरांच्या उच्चारणा एवढा याचा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये देखील त्या जीवाला एकूण 85 प्रकृतींचा उदय तिथे असतो आणि त्याच्यामध्ये उपांत्य समयामध्ये 72 प्रकृतींचा ते नाश करतात, क्षय करतात आणि शेवटच्या समयामध्ये 12 किंवा 13 प्रकृतींचा नाश करून
सिद्ध पदाची प्राप्ती करतात. 4 अघाती कर्मांचा नाश त्या ठिकाणी होतो. तर असं हे 14वं गुणस्थान संसार अवस्थेतलं शेवटचं गुणस्थान आणि यानंतर सिद्ध पर्याय आहे. आणि या सिद्ध पर्यायीमध्ये 4 प्रतिजीवी गुणांची त्यांना प्राप्ती होणार आहे. अशा तऱ्हेने हे ध्यानाचं कथन आपण बघितलं. ध्यानाचं किंवा धर्मध्यानाचं कथन आणखी दुसऱ्या तऱ्हेने देखील आम्हाला आगमामध्ये दिसतं. संस्थान विषय हा जो धर्मध्यानाचा 4था भेद सांगितलेला होता. आज्ञा विषय, अपाय विषय, विपाक विषय आणि संस्थान विषय. या संस्थान विषय धर्मध्यानाला अति विस्तृत प्रमाणामध्ये अनेक आचार्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आज जे मेडिटेशन चालतं साधारणतः हे या शेवटच्या संस्थान विषय धर्मध्यानासोबत चालतं. या धर्मध्यानामध्ये संस्थान विषय आम्ही नेमकं कुठे आहे, आमचं स्थान कुठे आहे हे आम्हाला शोधायचं आहे. आणि यामध्ये पिंडस्थ, पदस्थ, रूपस्थ आणि रूपातीत असे 4 प्रकारचे धर्मध्यान सांगितलेले आहे. पिंडस्थ, पदस्थ, रूपस्थ आणि रूपातीत. त्यापैकी पिंडस्थ ध्यान पहिल्यांदा. पिंडस्थ ध्यानामध्ये जिथे ध्याता मन, वचन, काय शुद्ध करून स्वतःला अशुद्ध अवस्था असताना सुद्धा शुद्ध द्रव्यार्थिक नयानी मी हा शुद्ध आहे अशा प्रकारचं मनोमन चिंतन करून एकांत स्थानामध्ये एक तर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख पद्मासनात किंवा सुखासनात किंवा खड्गासनात आपल्या पिंडाचे म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्थित असणाऱ्या निर्मल गुणरूपी आत्म्याचं ध्यान करणं हे आहे पहिलं पिंडस्थ ध्यान. या पिंडस्थ ध्यानाच्या 5 धारणा सांगितलेल्या आहेत. पिंडस्थ ध्यानाच्या 5 धारणा सांगितलेल्या आहेत. एक पृथ्वी धारणा, अग्नी धारणा, वायू धारणा, जल धारणा आणि तत्व रूपवती धारणा. याचं डिटेल वर्णन आहे. ध्यानाचा हा अत्यंत उत्कृष्ट विषय आहे, पण या विषयामध्ये मी आता खोलात जाऊ इच्छित नाही. फक्त नावं लक्षात ठेवा. पृथ्वी धारणा, अग्नी धारणा, वायू धारणा, जल धारणा आणि तत्व रूपवती धारणा. नंतर जे पिंडस्थ ध्यान सांगितलेलं होतं त्यामधलं दुसरं ध्यान आहे पिंडस्थ पदस्थ. पदस्थ मध्ये आम्ही जे मंत्रपद घेणार आहोत, नमोकार मंत्रापासून 84 लाख पदांची रचना झालेली आहे. या पदांचं जेव्हा आम्ही ध्यान करतो, साध 16 किंवा 6 अक्षरी पद किंवा अर्हंत सिद्ध अशा प्रकारचं पद कोणतंही पद आम्ही घेतलं किंवा सर्व समाहित असलेलं ओंकार पद हे जरी आम्ही घेतलं तरी देखील हे आमचं पदस्थ ध्यान असणार आहे. या पदस्थ ध्यानामध्ये मंत्रपदाचं अवलंबन घेऊन आवश्यक नाही की आम्ही 108 वेळाच मंत्र म्हटला पाहिजे. 108 आम्ही त्याच्याशी लावलं आमचं जोडलेलं आहे की 108 प्रकारे आम्ही पाप करतो आणि म्हणून 108 प्रकारे मंत्र जाप करायचा. 108 प्रकारे आपण पाप कसं करतो तत्वार्थ सूत्रात गणित सांगितलेलं आहे. 108 प्रकारे नित्य पापास्त्रव आमचा कसा होतो. नंतर समारंभ आरंभ हे 3 4 त्रिक 12. नंतर सौरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ कृतकारित अनुमोदना आणि मन वचन काय अशा तऱ्हेने आमच्या 108 वेळा आम्ही नित्य पापास्त्रव करतो आहे. या पापांचं प्रक्षालन व्हावं म्हणून आम्हाला 108 पदांनी पुण्यास्त्रव करण्याची प्रेरणा मंत्रामध्ये दिली आहे. पण जर आम्ही 10 मिनिटाचा वेळ किंवा 5 मिनिटाचा वेळ असंही घेऊन किंवा रत्नाकरण शावकाचार मध्ये सांगितलेलं आहे
की पूर्वीच्या काळी डोक्याला शेंडीला गाठ पाडून लोक बसत होते. ती गाठ सुटेपर्यंत मी नमोकार मंत्र म्हणेल. किंवा आम्हाला एक कथा माहिती आहे की ज्या कथेमध्ये त्यांनी संकल्प केलेला होता की या दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत मी ध्यान करेल. आणि तो जीव पुढे बेडूक. बेडूक बनला. पहिले एक पर्याय झाली त्याची, म्हणजे ती विहिरीमध्ये त्यांनी बेडूक झाला आणि बेडूक होऊन तो महावीर स्वामीच्या समवशरणात गेला. तर त्यांनी संकल्प केला होता की दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत मी ध्यान करेल. म्हणजे हेही आम्हाला आढळतात आगमामध्ये उदाहरणं की 108 प्रकारे नाही, तर अशा प्रकारे इतका वेळ मी ध्यान करेल, इतका वेळ मी स्थिर बसेल, 10 मिनिटं किंवा काय जे काही आमचं संकल्प आम्हाला करायचा असेल असाही संकल्प करून त्या पदाचं आम्ही चिंतन करू. ते आमचं पदस्थ ध्यान होणार आहे. आणि या पदस्थ ध्यानाने आमची एकाग्रता देखील वाढते, ऊर्जा देखील आमची ऊर्ध्वगतीला पोहोचते. म्हणून पदस्थ ध्यान. रूपस्थ मध्ये काय करायचं की भगवंताचं रूप पाहायचं. कोणतं रूप आम्हाला भगवंताचं दिसण्यासारखं आहे किंवा आम्ही पाहू शकतो. आम्ही अरहंतांचं रूप पाहू शकतो, आम्ही सिद्धांचं रूप पाहू शकत नाही, कारण सिद्ध अमूर्तिकपणाला प्राप्त झालेले आहे. म्हणून आम्हाला रूपस्थ ध्यानामध्ये समवशरणामध्ये विराजमान असलेले 46 गुणधारी 8 प्रातिहार्य संयुक्त, ज्यांच्यावर 32 व्यंतर जातीचे देव 64 चामर ढाळत आहे, ज्यांच्या मागे अशोक वृक्ष आहे, महामंडल आहे, जे सिंहासनावर अधर विराजमान आहे, 3 छत्र ज्या ठिकाणी दोलायमान आहे, अशा तऱ्हेचं चतुर्मुख स्वरूप अरहंत परमेष्ठींचं आमच्या मनपटला समोर येणं आणि त्याचं ध्यान करणं हे आमचं रूपस्थ ध्यान आहे. आज भगवंतांचा साक्षात आम्हाला विरह आहे आणि विरह असताना देखील आम्ही परोक्ष रूपाने का होईना पण त्यांचं साकार रूप आम्ही बघू शकतो. मंदिर हे समवशरणाचं प्रतीक आहे असं समजून किंवा प्रत्यक्षामध्ये मी समवशरणात गेली आहे. आजही समवशरण अनेक ठिकाणी विराजमान आहे. कुठे? विदेह क्षेत्रात. विदेह क्षेत्रात किती समवशरण विराजमान आहे विदेह क्षेत्रात? 20 तर मिनिमम आहेतच आहे. आणि जम्बूद्वीपामध्ये किती? जम्बूद्वीपात मिनिमम 4 आहेत, जे आम्ही नावं म्हणतो सिमंदर, युगमंदर, बाहू आणि सुबाहू. ही 4 नावं जम्बूद्वीपामधल्या विदेह क्षेत्रातल्या तीर्थंकरांची शाश्वत नावं आहे. म्हणून नाही बाकीचे आठवले 16 तरी हे 4 तिथे आज साक्षात समवशरण विराजमान आहे. आणि या पंचम काळामध्ये देखील 2 असे भव्य आत्मा भरत क्षेत्रात होऊन गेले की ज्यांनी साक्षात त्या ठिकाणी भगवंतांचं दर्शन घेतलं. कोणते होते ते 2 आचार्य? एक बरोबर आहे, कुंदकुंद आचार्य. आणि दुसरं नाव पूज्यपाद. पूज्यपाद आचार्य. पूज्यपाद आचार्य यांनी पण साक्षात समवशरणात जाऊन भगवंतांचं दर्शन घेतलेलं आहे. तसे हे 2 महान आचार्य ज्यांना त्या भगवंतांचं रूप याची देही याची डोळा पाहण्याचं महत भाग्य लाभलं. आम्हाला जरी ते भाग्य लाभलं नाही तरीही आम्ही आमच्या कल्पनेच्या माध्यमातून समवशरण आमच्या अंतरंगामध्ये स्थापन करून भगवंतांचं परोक्ष रूप आम्ही अनुभवू शकतो. आणि हे अनुभवणं म्हणजेच आमचं रूपस्थ ध्यान आहे. आणि शेवटचं ध्यान आहे आमचं रूपातीत ध्यान, की आता रूपातीत ध्यानामध्ये आम्ही कोणतंही अवलंबन नाही. सिद्ध परमेष्ठीचं स्वरूप अमूर्तिक आहे. ज्ञान हेच त्यांचं शरीर आहे. 8 गुणांची त्यांना प्राप्ती झालेली आहे. कर्म विरहित अशी त्यांची दशा आहे.
लोकाच्या अग्रभागी ते स्थित आहे, अशा प्रकारे त्यांच्या विषयीचं चिंतन करणं, त्यांचे प्रतिजीवी गुण आठवणं, त्यांचे अणुजीवी गुण आठवणं, त्यांचं संपूर्णतः अवलोकन आमच्या मनपटलावर, त्यांचा देह आम्हाला असाच देह नाहीच आहे, त्यांचा ज्ञान शरीरी हा देह आम्हाला बघायचा आहे, तो या पद्धतीने आम्हाला अनुभवायचा आहे, बघता तर येणारच नाहीये. तो अनुभवणं म्हणजे ते रूपातीत चिंतन आहे. आणि याच्यासाठी देखील आम्हाला त्या भूमिकेवर जावं लागतं. आमची देखील तशी रूपातीत अवस्था व्हावी, हा आमचा महत् संकल्प आम्हाला जीवनात करायचा आहे. तर अशा तऱ्हेने हे 4 आम्ही वेगळ्या पद्धतीने ध्यान बघितले. हे ध्यान आहे संस्थान विषय धर्म ध्यानाचे, आणि त्याच्यामध्ये पिंडस्थ ध्यानाच्या 5 धारणा पण आम्हाला विचार त्याचा पण करायचा असणार आहे. ध्यानामध्ये आणखी बरंच काही सांगण्यासारखं आहे की ध्यान म्हणताना एकाग्र चिंता निरोधो ध्यान म्हटलेलं आहे. आता ध्यान संतान हा एक शब्द येतो की एक अंतर्मुहूर्त पर्यंत परत परत ती ध्यानाचा विषय आमचा कंटिन्यू करत राहणं, हे झालं आमचं ध्यान संतान. की तोच विषय तेच आम्हाला काहीतरी नवनवीन हवं असतं, पण ध्यानामध्ये आचार्य सांगतात तोच विचार करा आणि त्यातूनच तुम्हाला एक ऊर्जा किंवा नवनवीन काहीतरी प्राप्त होईल. मी आत्मा आहे, अर्हम अर्हम सोहम अहम, एकच तुम्ही म्हणा. एकामध्ये देखील समाविष्ट होणारी ऊर्जा ही ध्यान संतान म्हटली जाते. नंतर ध्यान चिंतन, यामध्ये पलटण नाहीये, बदल नाहीये, की त्याच याच्यावर चिंता एकावर केंद्रित करून तो विचार आमचा आता घनीभूत झालेला आहे. 3री स्टेप. आणि ध्यानान्वये सूचना, या ठिकाणी आम्ही अनुप्रेक्षांचं चिंतन करू शकतो, 10 धर्माचं चिंतन करू शकतो, आमची वैराग्य भावना कशी प्रज्वलित होईल त्याविषयी आम्ही चिंतन करू शकतो. अशा तऱ्हेची ही ध्यानाची गोष्ट आपण बघितली आणि याच्या विशेषता उद्याला पाहू. आज आपण इथे थांबूया. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ध्यान संतान, ध्यान चिंतन आणि ध्यान शेवटचं काय सांगितलं तुम्ही? ध्यानान्वय सूचना. ध्यानाचा अन्वय असणारी सूचना. लागता हा शब्द लिहून पाठवेल. ध्यानान्वय. ध्यानान्वय सूचना आता लक्षात आला. हा. तर ध्यानाचा अन्वय असणाऱ्या सूचना. ठीक. हा, स्तुती म्हणू. त्याद्वादनय परद षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.